भटक्या कुत्र्यांचा प्रश्न खूप आहे, तुमचं म्हणणं मान्य आहे. त्या दृष्टीने जे काही प्रयत्न करायचे आपल्याला, जे काही त्याच्या प्रशासकीय बाबी तपासून आपण निश्चित स्वरूपात त्याच्यावर निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण आपण पाहिले की चाकणसारख्या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली. निश्चित स्वरूपात त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू, सगळ्यांशी समन्वय साधून त्यावर काय निर्णय करता येईल आपण तो प्रयत्न करू. सकाळी जे मॉर्निंग वॉकला जाणारे लोक असतील तर त्यांच्यावरती पण त्याचा काय झालंय, बिबट्याच्या भीतीने सगळी कुत्री गावात येऊन अडचण महत्वाची ती. त्याच्यामुळे ठिकठिकाणी ती तिथं याच्यात गोळक्याने राहतात ते. आणि अडचण आता ही ती झालेली आहे. आता बघा, एक प्रश्न झाला की त्याला लगत दुसरा प्रश्न तयार होतोय. पण निश्चित स्वरूपात याच्यावर आपण सगळे मिळून मार्ग काढू की जेणेकरून आता काय होते, काही लोक त्यांना खायला घालायचा प्रयत्न करतात, काही लोक म्हणतात की आम्ही सगळं त्याला डॉक्टरकडून औषधं करून इंजेक्शन करून आम्ही तो प्रयत्न करतो. हो, पण ते पण जरी असलं तरी ही अशी घटना घडल्यानंतर मात्र त्याच्याकडे थोडंसं जागरूकतेने पाहायला पाहिजे. अशी घटना आपल्याकडे घडू नये यासाठीचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे. आपल्याकडे जरी तुम्ही म्हणले की बिबट्याच्या भीतीने कुत्री गावामध्ये आली तरी आपल्याकडे जे सांभाळणार आहेत, मग जे तुम्ही म्हटले काही लोक खायला घालतात, या लोकांच्या याच्यामुळे ना तिथं ते एका ठिकाणी ती कुत्री गोंधळ करतात आणि विद्यार्थी सुद्धा घाबरतात. तेच सांगितलं आपण 100% तुमचं आणि गाडीवर लोक पडतात. 100% तुमचं म्हणणं मला मान्य आहे. तुमच्या माध्यमातून आज पाडव्याच्या शुभेच्छा देत असताना ह्या बरोबर अजून एक प्रश्न आपल्याला ऐरणीव आहे की जो कचरा इथं आपण टाकतोय, आतापर्यंत किती ऍक्सिडेंट झाले, लोकांनी त्याच्यावर सुद्धा थोडंसं काम केलं पाहिजे. आज पाडवा आहे, मला वाटतं नवीन वर्षाची सुरुवात आपण चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. सर्वसामान्य लोकांना तुमच्या माध्यमातून मी हे करू इच्छितो, आवाहन करू इच्छितो की जो आपण स्टँड पुढे आपली नारायणगावची एंट्री आहे आणि तिथंच जर आपण कचरा दिसत असेल, बरं बाकी ठिकाणी आपल्याकडे फारसा कचरा दिसत नाही, एक 2-3 स्पॉट आहेत की लोक सकाळची येऊन पिशव्या टाकून जातात. ही परिस्थिती वाईट आहे. लोकांनी आपण जर कचऱ्याच्या गाड्या शेवटच्या घरापर्यंत द्यायचा प्रयत्न करतोय तर लोकांनी मात्र त्याच्यामध्येच आपण सगळा तो कचरा टाकावा, हे आवाहन आपल्या माध्यमातून करतो. पाडव्याच्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचं नियोजन होतं. ज्या काही ऐका ना, काय होते, सीसीटीव्ही लावले, फोटो लावले, याच्यापेक्षा स्वतःचा जोपर्यंत सेल्फ रिस्पेक्ट नावाचा प्रकार असतो आपला, स्वतःला काही नियम लावून घेतले पाहिजेत आपण की आपण नारायणगावचे नागरिक आहोत, आपण या देशाचे नागरिक आहोत. जर आपण आपलं घर स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतो तर आपण आपला परिसर सुद्धा स्वच्छ ठेवावा, ही विनंती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करतो.